नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये। मित्रांनो, आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबावर जेव्हा जेव्हा एखादं मोठं संकट येणार असतं, तेव्हा तेव्हा आपली वास्तू म्हणजे आपलं घर विशिष्ट प्रकारे संदेश देऊ लागते। जर तुम्हाला तुमच्या घरात अस्वस्थ वाटत असेल, तर आपली वास्तू येणाऱ्या संकटांविषयी काहीतरी आपल्याला संकेत देत आहे। अशा वेळी या अपरिचित असणाऱ्या संकटापासून आपलं आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी आपण एक प्राचीन उपाय करू शकता। हजारो वर्षांपासून हा उपाय केला जात आहे। केवळ इतकंच करायचं आहे की आपल्या देवघरासमोर एक नंदादीप लावून या एका शक्तिशाली मंत्राचा जप करायचा आहे। हा दिवा आपण तिळाच्या तेलाचा लावायचा आहे। शक्य नसेल तर साध्या तेलाचा देखील लावू शकता। हिंदू धर्मशास्त्रात आणि ज्योतिषशास्त्रात आणि वास्तुशास्त्रामध्ये या तिळाच्या तेलाचे खूपच महत्त्व सांगितलं आहे। अशा या तिळाच्या तेलाचा नंदादीप आपण लावायचा आहे। हा दिवा लावल्यानंतर लोगोलोग जाणवेल की तुमच्या घरातील अस्वस्थता दूर झालेली आहे आणि हळूहळू घरात अशांतता प्रस्थापित होत आहे। अनेक लोकांना याची अनुभूती आलेली आहे। काही कारणांनी हा दिवा विझला तर काही काळजी करू नका। मनात कोणत्याही प्रकारच्या शंका न आणता आपण पुन्हा हा दिवा लावा। पुन्हा हा दिवा लावल्यावर मनोभावे नमस्कार करा। हिंदू धर्मशास्त्रात दिवा म्हणजे प्रत्यक्ष भाग्यविधाता आहे। अशा या दिव्याला नमस्कार करावा। या दिव्याखाली काहीतरी आसन अवश्य असावे, कारण दिवा देवाचे प्रतीक आहे आणि म्हणून आपण देवाला बसायला आसन देतो। त्या प्रकारे या दिव्याखाली फुलांच्या पाकळ्या असतील किंवा झाडाची पाने असतील किंवा एखादं पात्र असेल किंवा काही नसेल तर मुठभर तांदूळ असेल, त्यावर आपण जर दिवा लावला तर अतिउत्तम मानले जाते। दिवा अशा प्रकारे खाली ठेवू नये, त्याला आसन अवश्य असावे। पहिली दिशा उत्तर दिशा आणि दुसरी दिशा पूर्व दिशा, या दोनपैकी कोणत्याही एका दिशेला आपण या दिव्याची वात करू शकता। असं म्हणतात, जर आपण या दिशेला वात केली तर त्या योगे वास्तूत राहणाऱ्या व्यक्तींना सुख प्राप्त होते। यासोबतच दीर्घायुष्य देखील प्राप्त होतं। म्हणजेच त्या घरात राहणारे लोक हे अकाल मृत्यूच्या भयापासून दूर राहतात। त्यांना अकाल मृत्यूचे भय राहत नाही, दीर्घायुष्य प्राप्त होते। दिव्याचे जे तोंड आहे ते चुकूनही दक्षिणेकडे करू नका किंवा पश्चिम दिशेला सुद्धा करणे आपण टाळायला हवं, ते हानिकारक मानले जाते। जर आपल्याला असं वाटतं की घरात खूप मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह एनर्जी आहे, खूप मोठमोठी संकटे येऊ शकतात, तर आपल्या घरातील चारही कोपऱ्यात आपण 4 दिवे लावावेत। 5वा आपण देवघरासमोर प्रज्वलित करावा। जे काही दोष आहेत, येणारी संकटे आहेत, ती नष्ट होतील। वास्तूमध्ये सुख सौभाग्य वास करू लागतं। हिंदू धर्मशास्त्रात असं मानलं जातं की ज्या घरात दिवा तेवत ठेवला जातो त्या घरात आनंदाची निर्मिती होते, सुख शांती त्या घरात निर्माण होते। या दिव्यातून जी दिव्य किरणे बाहेर पडतात, ही किरणे आणि आपल्या इलेक्ट्रिक बल्बमधून बाहेर पडणारी किरणे, त्यांच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो। ज्या वेळी तुम्हाला शंका येईल की आपल्या घरावर बाधा येत आहे, काही संकट निर्माण होत आहेत, तेव्हा दिवा लावून हा मंत्र कमीत कमी 21 वेळेस व 108 वेळेस जप करा। दुर्गा मंत्र हा खूप शक्तिशाली मानला जातो। यामुळे तुमचं प्रत्येक संकट दूर करेल। माता दुर्गा देवी अतिशय सोपा असा मंत्र आहे। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वाहा नमस्तुते। मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।